नाशिक शहरातील सिडको, दत्त चौक, विजयनगर रोड मार्केट समोरील गांगुर्डे कुटुंबियांच्या घरी रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी गौराईंचे आगमन झाले असून सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी पारंपरिक पद्धतीने गौराई पूजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। गौराईंच्या आगमनामुळे गांगुर्डे कुटुंबात आनंद उत्सवाचं वातावरण आहे। पारंपरिक झिम्मा फुगडीच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडणार असून परिसरातही उत्सवी वातावरणाची चाहूल लागली। पल्लवी विलास गांगुर्डे यांनी सांगितले की गौराई मला 6 वर्षांपूर्वी माहेरून आल्या आहेत। त्यांच्या आगमनानंतर घराचे वातावरणच बदलले आहे। कुटुंबातील सर्वजण एकत्र येतात। हा आमच्यासाठीच एक सण आहे। आमच्यासाठी हीच खरी दिवाळी आहे। या उत्सवात गांगुर्डे कुटुंबातील सुनीता बाळू गांगुर्डे, विलास बाळू गांगुर्डे, पल्लवी विलास गांगुर्डे, वंश विलास गांगुर्डे, वंशिका विलास गांगुर्डे आणि रुद्र विलास गांगुर्डे यांनी उत्साहाने सहभाग घेतलाय। नातेवाईकांमध्ये दीपक लक्ष्मण सुर्वे, चंद्रकांत लक्ष्मण सुर्वे, पूजा दीपक सुर्वे, वर्षा चंद्रकांत सुर्वे, शीतल रवी तायडे, विकास बाळू गांगुर्डे आणि कोमल विकास गांगुर्डे यांचा विशेष उत्साह आणि उपस्थिती सोहळ्याचे आकर्षण ठरले आहे। माझे नाव पल्लवी विलास गांगुर्डे। गौरैया मला माहेरून आलाय पाहुणे 6 वर्षांपूर्वी। त्या आला आणि घराचं रंगरूपच बदललं। बाळगोपाळ एकत्र येतात, सख्या मैत्रिणी येतात, भाऊबंद येतात, आनंदाने कार्यक्रम साजरा होतो, उत्साहात आणि जल्लोषात। यापेक्षा दुसरा आनंदच नाही। आमच्यासाठी ही दिवाळी 6वं वर्ष आहे आमचं। 6 वर्षांपूर्वी ऋषी पंचमीच्या दिवशी आम्हाला भावाकडनं अंगण म्हणून माहेरून पाहुणे आले। गौरी गणपती हा सण म्हणजे गणपतीच्या गणपती बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी या महालक्ष्मी आपल्या घरी येतात व त्या सोनपावली येतात, धनधान्य घेऊन येतात, सुख समृद्धी घेऊन येतात आणि त्यांच्या येण्याने आपल्या घरामध्ये भरभराट होते। या महालक्ष्मी नवसाला पावणारा आहे। ज्यांच्या ओटी बाळ नसेल त्यांनी यांच्या पुढे नवस केला तर त्यांची ओटी ही भरली जाते व त्यांना मुलबाळ झाल्याच्या नंतर असे बाळ इथं आणि देतात। ते 2 लक्ष्मी त्यांच्या हातात। नाशिक लोकशाही न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक।